5,000 घेतो हे दिसतं, नीट विचार करा. आम्ही देतो काय हे पण विचार करा. वर्षभर दळून देतो, कितीही दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, बैलाचा भरडा करा, काय अडचण नाही. संपूर्ण गावच्या महिलेला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. संपूर्ण गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. पैसे किती घेतले? हां, हे विसरून जाऊ नका, ध्यानात ठेवायचं. 40 लाख जमा होते माझ्याकडं, 32 लाख माझा खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. देतो म्हणजे आम्ही तोट्यात नाही गेलो. जमा किती होते? 40 लाख आणि खर्च किती होते? 32 लाखात हे सगळं देता येतं. शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे आमच्याकडे मोठा. गावातल्या शेतकऱ्याची आम्ही शेती करतो कमी भावात, 25% सबसिडी त्याला. जर गावातलं खाजगी ट्रॅक्टर 2,000 रुपये एकरनं नांगरीत असेल तर आम्ही 1,500 रुपये एकरनं नांगरीतो. 5 एकर नांगरलं तर 2,500चा फायदा होतो त्याचा. मोगड्याला 25% सबसिडी, पेरायला 25% सबसिडी. किती फायदा होता असेल शेतकऱ्याचा काय अंदाज आहे? तुम्हाला जसं म्हणलं मी बाहेरचं खायचं नाही सांगितलं ना, मग मी विचार केला महिलांनी काय करावं, काही सोय करता येते का. मग आम्ही काही मशनी विकत घेतल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. त्या सगळ्या मशनी वर्षभर फ्री आहे. मशनी कशाच्या आहे? मिरची पावडर करा, मिरच्या आणा, मिरची पावडर करा, धने पावडर करा, सगळ्या प्रकारच्या डाळी करा, गोड तेल करा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, उसाचा रस काढा, मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून न्या. ते मशीन नवीन गाड्या निघाल्या चार्जिंग, ते चार्जिंग करून न्या पंचायतमधून. चार्जिंग पण आम्ही करून देतो. हे 5,000 रुपयात देतो साहेब आम्ही. एवढं हे देता येतं. मी राग बोलतो, लोकाला ते उद्धटवाणी वाटतं, पण माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला अक्कल असेल तर फार्म भरू नका. माझ्यापाशी 1 तास बसा, जास्त वेळ बसायची गरज नाही. कसं करायचं मी सांगतो. 1 तासात का करायचं नाही? काय समाजाने चूक केली, तुम्हाला चांगल्या पदावर बसवलं? 24 तास लाईट आहे, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला. गावची 33 एकर जमीन आहे, टोटल बागायते. 100% कोरडं होती, आज 100% बागायते. सगळ्या शेताला रस्ते, सगळ्या शेताला रस्ते. एक जमीन अशी नाही की त्याला रस्ता नाही. हे होऊ शकतं.